विदर्भात सध्या तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून त्याचा परिणाम आता मोबाईल फोनवरही होताना दिसतोय. मोबाईल हँग होणं, कॉल ड्रॉप होणं आणि नेटवर्क जाण्याच्या तक्रारी वाढल्यात. कडक उन्हात बाहेर काम करणाऱ्या नागरिकांना मोबाईलच्या समस्यांचा मोठा सामना करावा लागतोय. तज्ज्ञांच्या मते बाहेरील तापमानापेक्षा मोबाईलच्या आतलं तापमान हे 10 ते 15 अंशांनी अधिक असतं आणि त्यामुळे बाहेर 45 अंश सेल्सिअस तापमान असताना मोबाईलचं अंतर्गत तापमान हे 60 ते 65 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचतं. आणि त्यातच सोशल मीडियाचा वाढता वापर, बॅकग्राऊंडमध्ये सुरू असलेले ॲप्स आणि 5G नेटवर्कचा वापर यामुळे मोबाईलच्या तापमानात आणखी वाढ होत असल्याचंही समोर आलंय. आपल्यासोबत VNIT कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर अंकित बुराणे आहे. भरपूर कारणं असतात, पण वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे सगळ्यात महत्त्वाचं ते तापमान असतो. आपलं जे मोबाईल ऑपरेटिंग जे एन्व्हायरमेंट असतं, नॉर्मल जे आपलं टेम्परेचर असतं ज्याच्यात आपण राहतो त्याला ॲम्बियंट टेम्परेचर म्हणतो किंवा रूम टेम्परेचर म्हणतो. ते सहसा 35च्या घरात असतं. 30 ते 35 आपण म्हणू रूम टेम्परेचर नॉर्मल. पण सध्या आउटसाईड टेम्परेचर जसं आउटसाईड टेम्परेचरच जवळपास 45च्या घरात जात आहे. 45 कधी कधी 46 आणि 47 पण जात आहे. पण फोनच्या आतलं जे टेम्परेचर म्हणतो, ज्याला प्रोसेसर म्हणतो, प्रोसेसरचे जे टेम्परेचर असतं, इंटरनल ऑपरेटिंग टेम्परेचर जे आहे ते 10 ते 15 डिग्री कधी जास्त राहील बाहेरच्यापेक्षा. त्यांनी होतं काय की प्रोसेसर जे आहे एक स्पेसिफिक टेम्परेचरवर ऑपरेट करायसाठी बनलेले असतात. जर ते टेम्परेचर एक्सीड झालं तर देर इज समथिंग कॉल्ड एज थर्मल थ्रोटलिंग. म्हणजे जेणेकरून काय करतं की एका टेम्परेचरनंतर ते हवं ते परफॉर्मन्स देत नाही आणि त्याच्यापेक्षा अंडर परफॉर्म करतात, जेणेकरून ते कॉल ड्रॉप आणि किंवा मोबाईल बंद पडण्याचा किंवा अंडर परफॉर्मन्सचा आपल्याला एक्सपिरियन्स होतो. तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे असं आहे की मोबाईल जो आहे तो आवश्यक तेव्हा वापर करा. बाहेर म्हणजे महत्त्वाचं म्हणजे बाहेर जे आहे ते जेव्हा गरज असेल तेव्हाच वापरा आणि डायरेक्ट सन एक्सपोजर जे आहे ते अवॉइड करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे नको तेव्हा 5G आपल्याला एक सिलेक्शन मोड असतो, युजली अँड्रॉइड किंवा iOS जरी असेल तर त्याच्यात एक आपल्याला ऑप्शन असतं की 5G मोड वापरायचं आहे की 4G मोड. बरेचदा जेव्हा आपल्याला नॉर्मल मेसेजिंग करायची असतं तेव्हा 5G मोड किंवा हाय स्पीड मोडची गरज नाही पडत. तर त्यामुळे नॉर्मल 4G जरी मोड वापरला तर तेव्हा आपल्याला बॅटरीचा आपण सहसा वापर म्हणजे कमी करू शकतो आणि टेम्परेचर पण कमी करू शकतो. कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. आपलं जे तापमान आहे ते पहिलेच खूप हाय आहे, त्यानंतर 45 डिग्रीच्या वरती आहे. आपला मोबाईल पण एवढा गरम मारतो, खिशातल्या खिशात पण खूप गरम होऊन जातो तो. त्यानंतर आपण जेव्हाही उन्हात वगैरे निघतो तर आपण मोबाईल काढताना मोबाईल कॉल आले तर रिसीव नाही होत. त्यानंतर मेसेजेस बरोबर दिसत नाही, फोन हँग मारतो खूप. असेच खूप काही प्रॉब्लेम फोनसाठी आपल्याला सामना करावा लागतो त्याचा. एकतर हाय टेम्परेचरमुळे खूप 45 डिग्रीच्या वर आपला तापमान झालेला आहे नागपूर शहराचा. प्लस हा मोबाईल मी सकाळपासून वापरत आहे. आता जसे 10 वाजले त्यानंतर मी कॉल करतो आहे तर हँग मारून आला. सर्वप्रथम मी 2-3 वेळा रिस्टार्ट केलेला आहे फोन, तरी पण हँग मारणं काही बंद नाही झालं आहे. फोन गरम होऊन राहिलं आहे. टेम्परेचरमुळे खूप त्रास होऊन राहिला आहे सगळ्यांना.